दुपारची वेळ झाली ना, एक निघाली. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही चाललेलो आहोत अहमदनगरला. माझी बहीण तिकडे असते, तर भाऊबीजला जाता आलं नाही कारण इकडे आवेक्षणी भारतीची भाऊबीज होती त्या दिवशी इकडे मुंबईमध्ये. तर आज आम्ही चाललेलो भाऊबीजसाठी तिकडे नगरला. तर जाणार होतो आम्ही कल्याणवरून लालपरीने. ट्रेन पण जाते, रात्रीची ट्रेन वगैरे असते. आम्ही बसनीच जाऊ कारण रात्री तेवढं एक रात्रीचं जागरण होणार, परत दुसऱ्या दिवशी दिवस फुकट जाणार. त्यामुळे बसनीच आता जाऊ. बस असतात कल्याणवरून असतात, कंटिन्यू असतात, अर्धा एक तासाने बस आहेत नगरला जाणाऱ्या. तर आता निघतोय आम्ही ते लालपरीने. आता मी कल्याण एस टी स्टँडला बस स्टँडला आलेलो आहोत आणि बस पण मिळाली आहे, लालपरी मिळाली. लालपरी थोडा वेळ मिळाली, थोडं 15-20 मिनटं थांबावं लागलं कारण एक बस सोडावी लागली कारण तिला गर्दी भरपूर होती. तर आम्ही दुसरी बस पकडलेली आहे. आम्हाला तर बसायला भेटलं आहे, पण तो लास्ट सीट भेटली आणि हा रस्ता थोडा मुरबाडचा खराब आहे. तर त्यामुळे पूर्ण एक्सरसाइज करावं, पूर्ण हे करावं लागणार. आम्ही विंडो सीटला बसलं आहे, मी त्याच्या बाजूला आहे. आणि बसमध्ये बसलं तर तुम्हाला अलिबाग, शेंगदाणे हे वाले सगळे मिळतातच. आणि ते एक वेगळीच हे असतं त्यांचं, म्हणजे जे पहिल्यापासून जे भरपूर वर्षापासून त्यांचे जे हे चाललं, व्यवसाय चालू आहे. बिचारे कमवण्यासाठी नाही करत, पण पोट भरण्यासाठी तर त्यांचा व्यवसाय असतो. आणि बस मुरबाडला आल्यानंतर ते अलिबाग, शेंगदाणेवाली चढले. मुरबाडला कशी कल्याणवरून ज्या सुटणाऱ्या बस असतात ना, त्या मुरबाडला शक्यतो खाली होतात, म्हणजे मुरबाडला लोक जास्त उतरणारे वगैरे असतात. तर मुरबाडला आलेलो होतं आणि मुरबाडला लोक उतरले आणि बाकीचे लोक ते नगरला जाणारे वगैरे ते चढलेले आहेत. आणि आता मुरबाडवरून बस पुढच्या प्रवासासाठी निघायला आहे. हा मुरबाडचा हे मेन बस डेपो मार्केट. तर आता तिथून बस पुढच्या प्रवासासाठी नगरला जायला हे झाले, रवाना झालेले आहे. गाडी आता मध्येच जेवणासाठी थांबले. आवड्या काय बघतोय? गाडी कुठे आहे? ती ही पण सगळ्या अहमदनगर आहेत गाड्या. एक अहमदनगर, ते पण अहमदनगर. हे हॉटेल आहे. दिवाळीच्या फराळाने गाडी आता इथे जेवणासाठी थांबले. मध्ये जेव्हा चढायला झालंय ना, आता हे बघा ह्या सगळ्या गाड्या थांबल्या इथे. प्रायव्हेट हॉटेल, हे हॉटेल्स आहे, धाबा टाईप. आता ह्याच्या पुढे हा माळशेज घाट चालू आहे. हे जे डोंगर दिसतात बघा, मोठे मोठे माळशेज घाटाचे डोंगर आहेत. माळशेज घाट चालू आहे. पावसाळ्यामध्ये माळशेज घाट एकदम पूर्ण बघण्यासारखं आणि डेंजर आहे पूर्ण. माळशेज घाटाचे डोंगर. सगळ्या लालपरी इथे जेवणासाठी थांबले. दुपारची वेळ झाली ना, एक निघाले.
दुपारचं जेवण झाल्यानंतर बस पुढच्या प्रवासासाठी रवाना झालेली आहे आणि हे माळशेज घाटाची सुरुवात झालेली आहे. आता माळशेज घाटामधून बस स्लो पुढे जाणार, कारण हा रोड आहे तो अरुंद आहे. माळशेज घाट एकदम डेंजरच आहे, कारण तो डोंगरामधून एकदम साईडून तो हे बनवलेलं आहे. आणि कसं लेफ्ट साईडला एवढी खोल दऱ्या आहेत ना, भरपूर डेंजर. त्यात हे प्रोटेक्टर लावलेले आहेत लेफ्ट साईडला, तरी पण तो हा प्रवास एकदम धक्कादायक, एकदम थरारक असतो अनुभव त्याचा. पावसाळ्यामध्ये तर भरपूरच हे असतं, कारण ह्या साईडून पूर्ण राईट साईडला जे कडे आहेत ना, जे पूर्ण पाणी म्हणजे वॉटरफॉल्स वगैरे सगळीकडे पाणी असतं, म्हणजे पाणीच हे असतं, वॉटरफॉल्सच सगळे असतात, कारण तो पूर्ण डोंगराळ परिसर आहे ना. हे बघा, मग माकड वगैरे भरपूर आहे त्या एरियामध्ये, आणि मग माकड भरपूरच असतात त्याच्या ह्या एरियामध्ये माळशेज घाटामध्ये. साईडला ते पूर्ण लेफ्ट साईडला बघा हे बांधले सिमेंटचं, कारण म्हणजे गाड्यांच्या प्रोटेक्शनसाठी. चुकून जर हे झालं तर याला प्रोटेक्टरला गाडी थांबावी म्हणून हे केलं आहे. आणि बघा, त्या पावसाळा संपला तरी पण कसं हिरवगार जंगल आहे, आणि बघा उंच कडे वगैरे, डोंगर कपारे वगैरे दिसतात. आपण ही लेफ्ट साईडला बघा आता किती मोठी खोल दरी आहे, तर दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. खोल दरी मोबाईल आपलं शूटिंग करून, आणि हे तिथं हे दाखवलं म्हणजे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी ते एक जागा केली, म्हणजे एक पॉईंट केलं आहे. तिथे जाऊन थांबून आपण बघू शकतो, निसर्ग असं हे करू शकतो. हे बघा पूर्ण कसा रस्ता, म्हणजे घाट एकदम कसं डोंगराच्या साईडून तयार केला आहे, पूर्ण साईडून. लेफ्ट साईडला पूर्ण दरीच आहे त्याची. माकड पण आहे, तो बघा एकदम जंगल आहे. पाऊस गेला तरी पण मध्ये चालूच होता, अजून पण पाऊस 8-10 दिवसापूर्वी पडत होता. तर ते आहे एकदम सर्व डोंगराळ भाग, झाडं तरी हिरवे आहेत. मग काय, असा प्रवास आमचा माळशेज घाटामधला चालू झाला आहे. तर तुम्ही पण ह्या प्रवासाचा आनंद घ्या व्हिडिओच्या मार्फत, कारण घाट भरपूर डेंजर आहे हा. मला दाखवूया हा घाट कसा येतो. एकदम बघा डोंगरच्या एकदम कडेने तो रस्ता बनवला आहे. रस्ता कसा अरुंद आहे, जास्त नाही, म्हणजे कसं 2 गाड्या पास होऊ शकतात, पण काही ठिकाणी एवढं आहे की एक दुसरी गाडी पास होण्यासाठी थांबावं लागतं. आणि समोर बघा दिसतोय तो बोगदा केला आहे, लालपरी तिकडून येते बघा समोर. ह्या ह्याच्यामध्ये तो बोगदा केला आहे पासिंगसाठी, एकच बोगदा त्याच्यामध्ये. जागा या साईडला नसे रोडसाठी म्हणून तिथे बोगदा तयार केला होता. तर असा आमचा माळशेज घाटाचा प्रवास चालू झाला आहे. ती माळशेज घाटामध्ये बघा, हे समोरून बघा, आता ही गाडी अशी टर्न मारून तिकडे जाणार आहे. समोरून छोट्या गाड्या दिसतात, समोर दिसतोय तो बोगदा आहे. आम्हाला पण त्या बोगद्यामधून जायचं आहे. तर हळूहळू थोडंसं गाडीचं स्पीड भरपूरच कमी असतो, 40पेक्षा तो कमी ठेवावा लागतो. रस्ता अरुंद आहे आणि घाट पण डेंजर आहे ना. काही लोक जिथे गाड्यामध्ये थांबून निसर्गाचा आनंद घेत आहेत, खोल दऱ्या वगैरे बघत आहेत सगळे लोक. थांबवलं होतं मध्ये गाड्याने. काही ठिकाणी ते पार्किंगसाठी पण हे केलेलं आहे, व्यवस्था केलेली आहे. गाडी साईडला थांबून निसर्गाचा आनंद, घाटाचा, माळशेज घाटाचा आनंद घेऊ शकता. हे बघा किती खोल दरी आहे, टर्न आहे, शार्प टर्न आहे, समोरून गाड्या येत आहेत. हे पूर्ण खोल दरी आहे. पावसामध्ये तर एकदम आनंदच आहे. हेच म्हणजे पूर्ण निसर्ग बघण्यासाठी, वॉटरफॉल्स वगैरे. पण प्रवास पण एकदम धोकादायक असतो त्याच्यामध्ये, पण ठीक आहे. सगळे आपली ST बरीची लालपरीची सुरक्षितता असते, त्याच्यामुळे त्या प्रवास सगळ्यांचा आनंदही होतो. आणि बघा बघण्यासारखंच आहे माळशेज घाट वगैरे. पावसाळ्यामध्ये जरा पिकनिक पॉईंटच असतो, लोक पर्सनल गाड्या घेऊन वगैरे पावसाळ्याचा, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटामध्ये येतात. थोड्याच वेळ बघा बोगदा चालू झाला. आपल्याला तो दिसत होता बघा, बोगदा लहानच आहे, 5 मिनिटाचा पण नसते, पण तयार केला. बोगद्यातून आम्ही चाललो आहे. बोगदा संपला, पुढे पण असाच घाट आहे. तो घाटातून आम्ही पुढचा प्रवास होणार आहे. तुम्ही पण आनंद घ्या व्हिडिओच्या मार्फत घाटाचा, माळशेज घाटाचा.
त्याच्या समोर दिसतात ना त्या पवनचक्की आहे. पवनचक्की म्हणजे वाइंड एनर्जी आपले तयार करण्याचं हे आहे. तर मोठ्या मोठ्या पवनचक्क्यामधून लाईट जनरेट होते, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. ती स्टोअर करून हे करतात, सप्लाय करतात. पारंपरिक ऊर्जा स्रोत आहे, सोर्स आहे पवनचक्क्या. त्याच्या डोंगराळ भागामध्ये जिथे हवा वगैरे जास्त असते ना तिथे बसवलेले वगैरे असतात. आता तर ग्रीन एनर्जी आली. ग्रीन एनर्जीमध्ये जी पवनचक्की, वाइंड एनर्जी, आता सोलर एनर्जी, ग्रीन एनर्जीचे प्रकार पडतात. तर हा पवनचक्की हा सगळ्यात जुना प्रकार आहे. दुपारी 12 वाजता मुंबईवरून जो प्रवास चालू झाला, संध्याकाळचे 6 वाजले नगरला पोहोचायला. आता आम्ही आलो नगरच्या कुठल्या बस स्टॉपला, माळीवाडा बस स्टॉप, अहमदनगरच्या. गावाला जायचं एवढं तसं 5-7 तास गेले ना, गावाला पोचलेलो असतो. आता इथून आम्ही गाडी करून, ऑटो करून बहिणीच्या घरी जाऊ. आता मी आलेलो आमच्या बहिणीच्या घरी. संध्याकाळी रात्र झाली, रात्र म्हणजे 6:30-7 वाजले. पण काय वगैरे वाटतं इकडे सगळीकडे. युवांश पेटा, अरे बंद कर. पुरणपोळी जाम संपला तुझा. जेवणामध्ये काय बनवलंय? बटाट्याची भाजी, वडी, पनीर, ठीक आहे, पुरणपोळी, पापड. हा युवांशी प्लेट कुठली आहे रे युवांश? तू कोणती प्लेट घेतलीस? वाव,